brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. दोन्ही आमदार एकमेकाशी खऱ्या अर्थाने विकासावर बोलले नाहीत. जे काही बोलले ते खालच्या स्तरावर बोलले, खालच्या स्तरावर एकमेकावर आरोप केलेत. सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये फायदा कोणाला होईल या सगळ्याचा? तिथले लोक मतदान कसं झालं हे सांगण्याआधी सांगतात आमच्याकडचा भाव तर 10,000 रुपये गेला दादा. म्हणजे तुम्ही मतदान करण्यासाठी आलेले आमदार सकाळी सकाळी एका महिलेला कुठे बटन दाबायचं हे सांगतायत आणि त्यानंतर ते घोषणाबाजी करतात. म्हणजे हे आमदार ह्या पदाला हे वक्तव्य हे शोभनीयच नाहीये. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कुठे ना कुठे ह्या गोष्टीची दखल घ्यावं लागणार ना. कुणी म्हणते की हा अड्ड्यावर सापडला, कुणी म्हणते की त्याचा गुटख्याचा व्यवसाय, कुणी म्हणतो ह्याचा मटक्याचा व्यवसाय. हे दोन आमदार लाडक्या बहिणींवरून एकमेकावर आरोप करतायत. म्हणजे हे कितपत योग्य आहे? म्हणजे हे जेवढे लोक ह्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले होते त्यांच्यापैकी एकालाही सुचलं नाही की हे सांगावं की बाबा आपण त्या मशाल, कमळ आणि बाण यामध्ये लढत होईल. यामध्ये तिहेरी लढत आहे. हिंगोलीतले ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि आपण त्यांच्याशी या सगळ्या मुद्द्यांवरती बोलणार आहोत. सुरुवातीला मी वसंत भट सरांकडे जातो. ते देशोन्नतीचे संपादक आहेत. सर, ही निवडणूक तुम्ही खूप जवळून बघितली आहे. या सगळ्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त चर्चा कशाची राहिली? चर्चेसाठी तसे विषय खूप होते, परंतु ह्या कालच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने सगळ्या म्हणजे आचारसंहितेचा भंग झाला असेल किंवा जे काही संकेत आहेत निवडणुकीचे ते मोडले गेले असतील, त्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याची खूप चर्चा राहिली. पण खेदाची बाब अशी आहे की एकूण ह्या सगळ्या विषयामध्ये विकास किंवा नागरी समस्या ह्या असल्या गोष्टीवरती काही चर्चा झाली नाही. म्हणजे हा एक फार मोठा फॅक्टर आहे या निवडणुकीमध्ये. सोळंके सर, तुम्हाला काय वाटते या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी आणि महायुतीमधले सगळेच घटक पक्ष हिंगोली जिल्ह्यामध्ये वेगळे लढलेत. महाविकास आघाडीने कुठे युती केली पण काही ठिकाणी तेही वेगळे लढलेत. या सगळ्या एकूण निवडणुकीमध्ये दोन आमदारांची फार मोठी चर्चा राहिली. दोन्ही आमदार एकमेकाशी खऱ्या अर्थाने विकासावर बोलले नाहीत. जे काही बोलले ते खालच्या स्तरावर बोलले, खालच्या स्तरावर एकमेकावर आरोप केलेत. आणि या दोघांनीही विकासावर बोलणं गरजेचं होतं. विकासावर आपली लोकांच्या मतदाराला एकत्र आणणं गरजेचं होतं, पण तसं झालेलं नाही. खरं दोन्ही आमदाराकडून अपेक्षा लोकांच्या खूप मोठ्या होत्या की दोन्ही आमदारांनी हिंगोली शहराच्या विकासाच्या बाबतीत बोलावं. आणि खरं तर इथं महायुतीमध्ये भाजप जरी स्वतंत्र लढला असलं तर भाजपांनी केलेली कामं आतापर्यंत खरोखरच चांगले आहेत. आणि आतापर्यंत शहरातले रस्ते असो, नाले असो, महत्त्वाचे काही प्रश्न सोडलेले आहेत. असं सांगता येत नाहीत की भाजपांनी खूप मोठे कामं केले तिथे हिंगोलीत. आणि इथं हे नवीन जे आले पक्षाकडून तेवढे काय अजून कामाची तयारी झालेली नाही. पण खऱ्या अर्थानं भाजप इथं चांगला राहिला. सर, काय वाटतंय लोंढे सर तुम्हाला, ह्या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये फायदा कोणाला होईल या सगळ्याचा? हिंगोली पालिकेची निवडणूक खऱ्या अर्थानं तर एकमेकाच्या उन्ही काढण्यातच झाली. विकासाच्या मुद्द्यावर कुणीही चारही पक्षाच्या उमेदवारांनी विकासाच्या मुद्द्यावर आपले काही एजेंडा हे केलं नाही. परंतु या सगळ्या गदारोळात ठरल्याप्रमाणे या शिंदे सेनेच्या नगराध्यक्षासह नगरसेवकाच्या संख्या वाढण्यास मदत होईल. हिंगोली पालिकेवर शिंदे सेनेचा नगराध्यक्ष विराजमान होईल असं सध्या तरी वाटतं. सर, काय वाटतं भट सर तुम्हाला की ज्या पद्धतीनं भाजपाचे काही उमेदवार शिवसेनेने पळवले, संतोष बांगरांनी पळवले, त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये दोन आमदारांची तुमरी झाली. अक्षरशः त्यांनी मीडियावरती सगळं काही म्हणजे एकमेकांचं उन्हं काढलं. नाही, ह्या दोन्ही आमदारांनी हिंगोलीची ज्या पद्धतीने म्हणजे नाव निघालेलं आहे राज्यभर, हिंगोलीला आता ह्याच पद्धतीने ओळखलं जाते की इथे ह्या पद्धतीचे लोक राहतात. कुणी म्हणते की हा अड्ड्यावर सापडला, कुणी म्हणते की त्याचा गुटख्याचा व्यवसाय, कुणी म्हणतो ह्याचा मटक्याचा व्यवसाय. म्हणजे हिंगोलीमध्ये एकही नेता चांगला नव्हता का असा प्रश्न इतर राज्यातील लोकांना पडावा इथपर्यंत खालच्या पातळीवर जाऊन प्रचार झालेले आहेत. त्याच्यामुळे हिंगोलीची जनता ठीक आहे, मतदानामध्ये लोकांनी सहभाग घेतला, आपला हक्क बजावला वगैरे सगळं झालं, परंतु लोकांमध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टीमुळे कुठेतरी नाराजी आहेच की हे या पद्धतीने सगळं नको व्हायला होतं. लोकांमध्ये नाराजी आहे असं सर म्हणतात. तुम्हाला काय वाटतं ज्या पद्धतीनं कळमनुरी आणि हिंगोलीचे मतदानाचे आकडे आलेत
कमी मतदान झालंय लोकांमध्ये, या दोघांच्या भांडणामुळे लोकांना इंटरेस्ट राहिला नसेल असं वाटतं. नाही, मुळात ह्या निवडणुका नगर परिषद निवडणुका आहेत ह्या, आणि जे महायुतीतले जे दोन्ही आमदार आहेत, एक भाजप गटाचे आणि एक मेंदे गटाचे, म्हणजे यांनी ही निवडणूक त्यांच्या प्रतिष्ठेची केली होती. म्हणजे हिंगोली आणि कळमनुरीच्या शहरासाठी तुम्ही काय विकासात्मक कामे करणार हा मुद्दा बाजूला होता. आणि महायुतीतील म्हणजे महायुती सरकार ही विधानसभेपूर्वी लाडक्या बहिणीच्या वोटिंगवर निवडणूक जिंकून आली असं दाखवत आहेत. आणि हे दोन आमदार लाडक्या बहिणींवरून एकमेकांवर आरोप करत आहेत. म्हणजे हे कितपत योग्य आहे म्हणजे हे, आणि ह्या त्यांच्या ज्या आरोप एकमेकांवर जे आरोप सुरू होते हे पूर्ण महाराष्ट्रभर गाजलेत. म्हणजे हिंगोली ही ह्या एवढ्यासाठी गाजायची होती का हिंगोली ह्या निवडणुकीमध्ये? म्हणजे नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे कुठं होते, कोण विकासात्मक कामे करणार आहे किंवा काय हिंगोलीसाठी हे काय करणार आहेत हा अजेंडाच नव्हता यांचा. ह्या दोन्ही आमदारांमध्येच ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती ही. आपण काल बघितलंय की ज्या कुठलाही विषय असो, ते मग आचारसंहितेचा भंग असो किंवा मग गोपनीयतेचा भंग असो, त्यामध्ये अक्षरशः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांना त्याच्यामध्ये प्रतिक्रिया द्यावं लागत असेल. नाही, म्हणजे तुम्ही मतदान करण्यासाठी आलेले आमदार सकाळी सकाळी एका महिलेला कुठे बटन दाबायचं हे सांगतायत आणि त्यानंतर ते घोषणाबाजी करतात. म्हणजे हे आमदार ह्या पदाला हे वक्तव्य हे शोभनीयच नाहीये. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना कुठे ना कुठे ह्या गोष्टीची दखल घ्यावंच लागणार ना, की त्यांच्याच महायुतीमधले आमदार काय करतात. म्हणजे मतदानाला येताना त्यांनी आचारसंहितेचा भंग त्यांच्याकडूनच होतोय. म्हणजे हे योग्य वाटत नाहीये. तुम्ही गेली अनेक वर्ष राजकारण बघताय, अनेक निवडणुकांचं तुम्ही कव्हरेज केलंय. ही सगळी निवडणूक बघून काय वाटतं तुम्हाला? या निवडणुकीत खरं पाहिलं तर दोन आमदाराच्याच टक्कर म्हणावी लागेल. कारण जे अध्यक्षपदासाठी जे उभे होते ते कुठेही कोणत्याही स्टेजवर काहीही बोललेले नाहीत, परंतु दोन आमदार हे एकूण एकावर टिप्पणीवरच त्याचं राजकारण झालेले. कोणाला फायदा होईल या सगळ्यामध्ये? आता ही जनता ठरवेल. म्हणजे नेमकं कोणाला फायदा होईल ही जनताही ठरवेल. ते 21 तारखेलाच कळेल. काय वाटतं तुम्हाला ह्या सगळ्यामध्ये लढत तिरंगी राहील? कशा पद्धतीनं निकाल काय म्हणजे पुढे येतील? तसं सध्या पाहिलं तर तिहेरी लढत असं वाटतोय. मशाल, कमळ आणि बाण यामध्ये लढत होईल. यामध्ये तिहेरी लढत आहे. कळमनुरीच्या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता? कारण त्या ठिकाणी अनेक वर्ष काँग्रेसनं सत्ता भोगली. मागच्या वेळेस एक वेळेस शिवसेना आली, तर यावेळेस म्हणजे काँग्रेसही मैदानात होती, शिवसेनाही मैदानात होती, दोन्ही शिवसेना मैदानात होत्या, राष्ट्रवादी देखील मैदानात होती, भाजपा पण मैदानात होती. कळमनुरी खरं पाहिलं तर राष्ट्रवादीचा हा बाल्य किल्ला आहे आणि आजही तिथं 1 नंबरला राष्ट्रवादीच राहील असा अंदाज आहे. सर, काय वाटतं सगळ्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं विकासाचे मुद्दे बाजूला ठेवलेत सत्तेतल्याच लोकांनी, मग लोकांनी याच्यामधनं काय घ्यावं? नाही, लोकांना जे पाहिजे होतं ते घेतलं त्यांनी. ज्यांना काही ह्याच्यातून बौद्धिक घ्यायचं होतं ते आपल्यासारखी आजही चर्चा करतायत. आणि बाकीचे लोकांना घ्यायचं होतं ते कालपर्यंत मिळालंच आहे. म्हणजे आजपर्यंत न भूतो न भविष्यती असे आकडे आमच्या कानावर आता येत आहेत. पोस्ट पोलिंग आता म्हणजे मतदानाच्या नंतर जेव्हा आम्ही कुठल्या एखाद्या ह्याची माहिती घेतो की बाबा तुमच्याकडे मतदान कसं झालं, तिथले लोक मतदान कसं झालं हे सांगण्याआधी सांगतात आमच्याकडचा भाव तर 10,000 रुपये गेला दादा. म्हणजे एका मताला 10,000 रुपये दिले असं जर ते म्हणत असतील तर हा विषय किती गंभीर आहे आणि इथून पुढे निवडणुका कोणत्या दिशेने जात आहेत ह्याचा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे ह्याच्या पुढे ज्या माणसाला प्रत्येक मतासाठी पैसे मोजता येणार नाही त्या माणसाने उभंच राहू नये का? जे लोक काही सामाजिक काम करू इच्छितात त्या लोकांनी राजकारणात येऊच नये का? आणि आज जर नगरपालिकेच्या मतदानासाठीच्या आकडे इतके आहेत तर उद्या जिल्हा परिषद येते, मग ते आकडे कुठे जाणार आहेत? म्हणजे सर्वसाधारण माणसांनी राजकारणाचा विचारच करू नये असं जर होत असेल तर ही फार गंभीर गोष्ट आहे. आणि ह्याची काळजी घेणार कोण आहे? ह्याची काळजी आत्ता जे शासनकर्ते आहेत त्यांनी घ्यायला पाहिजे. कधीतरी आपण TN शेषनचं नाव ऐकत होतो, त्यांनी निवडणुकीमध्ये बऱ्याच गोष्टी खूप टाईट केल्या, त्यांच्यामुळे बऱ्याच गोष्टी पाळल्या गेल्या. हे ठीक आहे, आपण आता नवीन पिढींनी तर ते सगळं पाहिलेलंच नाही आहे.
म्हणून ह्या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजे. यासाठी काय करता येते याच्या बाबतीत शासनाने, निवडणूक आयोगाने फार गंभीरपणे विचार करायला पाहिजे. अशी वेळ आलेली आहे असं माझं मत आहे. काल ज्या पद्धतीनं आमदारांनी गोपनीयतेचा भंग केला त्यानंतर असं सांगितलं जातं की निवडणूक विभागाने यावरती चौकशी बसवली आहे. काय वाटतं तुम्हाला, हे अशा पद्धतीनं लोकप्रतिनिधींनी कृत्य करावं? नाही, लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचं कृत्य करू नये, हे अत्यंत चूक आहे. अशा गोष्टींचा आपण निषेधच केला पाहिजे. पण आपण जेव्हा एखाद्या वेळेस आकडेवारी घेतो, आपण जेव्हा काही माहिती घेतो, तेव्हा आपण असं कितीदा छापलंय तुम्हाला किंवा कधीतरी तुम्ही बातमी दाखविली आहे का की आचारसंहिता भंगाचा अमुक व्यक्तीवर गुन्हा दाखल असल्यामुळे त्याला शिक्षा झाली? साधी कोर्ट उठेपर्यंत तरी शिक्षा झालेली आजपर्यंत या 30 वर्षात मी कधीही बातमी छापलेली नाही. म्हणजे ह्या आचारसंहितेच्या भंगाचा काही भीती कोणाला काहीच नाही. मग जर ह्या सगळ्या गोष्टीवरती कोणाचं काही अंकुशच नाही आहे तर मग कुणी का घाबरावं आणि एखाद्या आमदारांनी का घाबरावं? मग साधारण माणसंच जर घाबरत नसतील तर आमदार तर मोठा आहे, त्याच्या बाबतीत काही कारवाई करायला पोलिसांसहित बाकी सगळ्या प्रशासनाला हाऊसची परवानगी घ्यावी लागती. काही कारवाई करायचं असेल तर विचार करावा लागतो. मग ते लोक तर विचारच करणार नाहीत. एकंदरीत आचारसंहिता या विषयाचा किंवा कुठल्या नियमाचा कोणाला काही ह्याची भीती राहिलीच नाहीये. या सगळ्या पॉलिटिकल अजेंड्यामध्ये हिंगोलीमधल्या निवडणुकीत फायदा कोणाला होईल असं वाटतं? फायदा कोणालाच नाही. जे निवडून येतील त्यांना जर आपल्याला हे बघायचं असेल की त्यांना निवडून येऊन काय फायदा झाला, आर्थिक विषय जर तुम्ही बघत असाल तर जे निवडून येणार आहेत त्यांचा फायदा होईल. परंतु मला सांगा, एक नाही 100 विषय होते हिंगोली शहराचे बोलण्यासारखे. आम्ही तो विषय काल प्रकाशित केलेला आहे, ज्याच्यावरती आम्हाला शेकडो लाईक्स आलेले आहेत. लोकांनी असं सांगितलेलं की बाबा ह्या सगळ्या मुद्द्यावरती काय नाही करता येत होता. ह्या नगरपालिकेची आर्थिक क्षमता चांगली आहे, या नगरपालिकेचा सेस फंड बऱ्यापैकी आहे आणि आजपर्यंत ह्या नगरपालिकेमध्ये एक प्रायमरी शाळा सोडली तर शैक्षणिकदृष्ट्या नगरपालिकेनं काहीच केलेलं नाही, आजपर्यंत काही केलं नाही. आणि दुर्दैव असं आहे की काल हे जेवढे लोक ह्या निवडणुकीसाठी मैदानात उतरले होते त्यांच्यापैकी एकालाही सुचलं नाही की हे सांगावं की बाबा आपण त्या प्राथमिक आहे का पूर्व प्राथमिक आहे तेही माहीत नाही, पण ती जी काही असेल तिचा काहीतरी विस्तार करू, आम्ही ती माध्यमिक करू, उच्च माध्यमिक करू, महाविद्यालय करू किंवा काही प्रोफेशनल कोर्सेस आणू, हा विचार नाहीच आहे कोणाला. हा झाला शिक्षणाचा विषय. आरोग्यासाठी मला सांगा, त्या दिल्लीमध्ये आणि त्या पंजाबमध्ये आम आदमी सारखा एक छोटासा पक्ष जर मोहल्ला क्लिनिक सारखी योजना राबवित असेल तर हिंगोलीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ह्या नेत्यांनी असा आपल्या एजेंडामध्ये हे का घेऊ नये की बाबा आम्ही असे मोहल्ला क्लिनिक करणार आहेत म्हणून. इथे विद्यार्थ्यांसाठी एक सेंटर नगरपालिकेतर्फे तयार केलेलं आहे. रामदास पाटील मुख्याधिकारी होते तेव्हा त्यांनी बऱ्याच प्रयत्नांनी हे केलंय. त्या केंद्रामध्ये आता मुलांना बसायला जागा अपुरी पडत आहे, इतके मुलं तिथे येत आहेत. बाकी मार्गदर्शन वगैरे कुणी काही करत नाही, तिथे बसायला जागा आहे, काही पुस्तकं आहेत. का कुणी असा विचार केला नाही की ह्या केंद्रावरती आपण आणखीन एक 5 लाखाची पुस्तकं आणणार आहेत, याचं एक्सपान्शन करणार आहे, इथे आम्ही बसायला जागा करणार आहे, हे मुद्दे कोणीच घेतले नाही. खरं आहे सरांचं, कारण या राजकीय आरोप प्रत्यारोपांमध्ये इथला जो विकासाचा मुद्दा होता तो बाजूला राहिला आणि आरोप प्रत्यारोप एवढ्या शिगेला गेले की त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं लक्ष हिंगोलीच्या निवडणुकीकडे होते. आता 21 तारखेला या नगरपालिकेचा निकाल लागणार आहे आणि या निकालामध्ये नेमकं त्याचा पॉलिटिकल अजेंड्याचा फायदा नेमका कोणाला होतो आणि कोणता पक्ष या ठिकाणी आपलं वर्चस्व दाखवतो हे पाहणे गरजेचं आहे. मात्र या सगळ्या निवडणुकांमध्ये हिंगोली जिल्हा हा चर्चेत राहिला तो 2 आमदारांच्या आरोपामुळे ही एवढं अधोरेखित करायला हवं. कॅमेरा पर्सन सुदर्शन पाटील सह ज्ञानेश्वर उंडाळ, मुंबई तक, हिंगोली.